नमस्कार. अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती पुन्हा एकदा आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे इडलीपासून झटपट असा नाश्ता. जर आपल्याकडे इडली राहिलेल्या असतील, तर त्याचा नाश्ता कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता ऑलरेडी आपण इथे बनवून घेतलेला आहे. अशा पद्धतीचा इडलीचा नाश्ता एकदम भन्नाट लागतो. जर तुम्ही ही रेसिपी एकदा बनवाल तर पुढच्या वेळेस इडली बनवून तुम्ही ठेवाल, इडली जास्त कराल आणि ही रेसिपी करणार. अशी ही आपली रेसिपी असणार आहे. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवनवीन रेसिपीसाठी. तर इथे आपण इडली घेतलेल्या आहोत. जे राहिलेले आहेत आपले ते आपण इकडे 12-13 इडली आपले राहिलेले आहेत. ते आपण इथे घेतलेले एकदम सॉफ्ट आहेत. जसे आपण इडली बनवलो त्या तशाच राहिलेल्या आहेत. त्याचा सांबार मात्र संपलेला आहे. तर आपण काय बनवायचं त्याचा हा विचार केला आणि हा रेसिपी मी इथे बनवायला घेतला. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडत असेल तर इडलीचा अगदी झटपट आणि सिंपल अशी रेसिपी असणार आहे आणि तुम्हाला खूपच आवडेल अशी ही रेसिपी. अगदी झटपट ह्यासाठी ना कांदा लागणार आहे, ना टोमॅटो लागणार आहे. फक्त थोडक्यात वस्तूमध्ये आपण ही झटपट असा हा इडलीचा आपण नाश्ता इथे बनवू शकतो. एकदम भन्नाट आणि युनिक असा हा याचा टेस्ट बनतो. तर इथे आपण राहिलेल्या इडली ते कट करून घ्यायचे आहेत. अगदी बारीक-बारीक अशी कट करू शकता. थोडंसं जाडसर असं तुम्ही कट करू शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही कोणत्याही शेपमध्ये तुम्ही कापू शकता. जर तुम्हाला लांबके ठेवायचे असतील तशाही तुम्ही करू शकता. कारण त्याच्याही असं फक्त आपण लांब-लांब अशा इथे तुम्ही पाहू शकता. ह्या पद्धतीनेही आपण बनवू शकतो. तर इथे आपण इडली कट करून घेऊयात. आता संपूर्ण इडली अशाच पद्धतीने मी बारीक-बारीक कट करून घेते. यासाठी खूप जास्त असे काहीही लागणार नाही आहे. अगदी झटपट घरगुती वस्तूमध्ये ही आपली रेसिपी बनते. तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर बेल आयकॉनला क्लिक करा. जर माझ्या नवनवीन रेसिपीज आणि गावाकडच्या मी सोलापूरकर आहे. माझी सोलापूरची रेसिपी जर तुम्हाला आवडलीच तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जर वेळेस तुम्हाला नवनवीन रेसिपीज मिळेल. दररोज एक नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे आपण पाहू शकता कट करून घेतलेल्या आहेत इडली. तर आता ही इडली एका प्लेटमध्ये काढून घेतोय. इथे पाहू शकता हे संपूर्ण इडली आपण एका शेपमध्ये कापून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. तर चला तर इकडे आता आपण एक कढई ठेवून घ्यायचं आहे. संपूर्ण इडली एक लेवल असं कापून घेतलं. एक कढई ठेवून घेतलं. कढई छान गरम होऊ द्यायचं. कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण गॅस चालू करून घ्यायचं आहे आणि यामध्ये सांबार मसाला देखील लागणार आहे. तर मी ते घेतलेला आहे. एव्हरेस्टचा सांबार मसाला मी इथे वापरत आहे. तर इथे आपण कढई ठेवून घेतली. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. किमान 2 चम्मच इथे मी तेल घालून घेतलं. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की मस्त अशी ही तडका लागते. तडका लावताना असे तेल गरम असायला पाहिजे म्हणजे जेणेकरून तडका एकदम भन्नाट लागते. तर इथे काय करायचं आहे, तेल थोडंसं 2 ते 3 चम्मच आपण इथे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातलेली आहेत. मोहरी 2 चम्मच, त्यानंतर जिरे 2 चम्मच असे मी घालून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 मिरच्या यामध्ये घालून घेऊयात. मिरच्या पण छान तडतडू द्यायचेत. अजिबात घाई करायची नाही आहे. फोडणी देताना मस्त फोडणी लागली गेली पाहिजे म्हणजे जेणेकरून त्याचा घमघमाट घरभर होतो आणि खायला पण अप्रतिम लागते. आता आपण यामध्ये अर्धा चम्मच हळद घालून घेतलं आणि त्यानंतर मी घरगुती काळा मसाला मी यामध्ये घातलेला आहे. जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता. तरी ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि मीठ घालून घेतलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण एव्हरेस्टचा सांबार मसाला 1 चम्मच घालून घ्यायचं यामध्ये. 1 चम्मच इतकं आपण घालून घेतलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मीठ घातलं, तिखट घातलं, जिरे मोहऱ्याची फोडणी दिलेली आहेत आणि तुम्हाला जर कढीपत्ता, कोथिंबीर आवडत असेल तर तेही यामध्ये घालू शकता. कोथिंबीर भन्नाट लागते यामध्ये. तर मी ते आपल्या मुलांना आवडत नाही तर त्यामुळे कोथिंबीर यावरून घातलेली नाही आहे.
जर तुम्ही यामध्ये घालाल तर मोठ्यांसाठी असाल तर एकदम भन्नाट लागते. कढीपत्ता पण यामध्ये आवर्जून घाला, एकदम भन्नाट लागते. पण मी ते वापरलेलं नाही आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर आता ही इडलीची रेसिपी आपली तयार झालेली आहे. याला आपण 2 ते 3 मिनिटासाठी मस्त स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत अशी ही आपली इडलीची नाश्ता बनते. तर त्याला आपण मस्त स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेतलं, की आपली ही भन्नाट आणि युनिक अशी ही आपली इडलीची रेसिपी इथे तयार होते. एकदम झटपट. जर पुढच्या वेळेस तुम्ही इडली बनवाल, तर ही रेसिपी बनवण्यासाठी आवर्जून इडली तुम्ही राहण्यासारखी बनवणार. कारण एकदम भन्नाट लागते. तर सकाळच्या नाश्त्यासाठी हा भन्नाट रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन पण क्लिक करा. तर इथे पाहू शकता आपली हा नाश्ता अशा पद्धतीने तयार झालेला आहे. कशी वाटली मंडळी ही रेसिपी? ही रेसिपी तुम्हाला थोडी तरी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. तर इथे पाहू शकता मस्त असा आपला हा भन्नाट असा इडलीचा नाश्ता इथे तयार झाला आणि याचा खमंग असा वासही दरवळतोय घरात. तर अगदी झटपट आणि सिंपल अशी ही रेसिपी तयार झाली. जसं म्हणतात ना, टाकाऊपासून टिकाऊ. तर तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, राज्यातून पाहताय मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मलाही आनंद होईल की माझी रेसिपी कोण आणि कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहेत. तर इथे आपला इडलीचा भन्नाट असा नाश्ता तयार झालेला आहे. जर तुम्हाला इडलीचा नाश्त्याची रेसिपी पाहायची असेल तर नक्की चॅनलवर जाऊन भेट द्या. तिथे अनेक वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. तुम्हाला कोणता आवडेल ते तुम्ही पाहू शकता. तर इथे आपण एक प्लेट घेतलेला आहे. त्या प्लेटमध्ये गरमागरम सर्व करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता एकदम भन्नाट असा हे दिसतोय. दिसायलाच एवढा भन्नाट दिसतोय आणि चवीला तर अप्रतिम असा हा लागतो. एकदम आहाहा! म्हटल्यासारखं एकदम खूप छान लागते. ही रेसिपी मंडळी तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा आणि मला ट्राय करून कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की ही रेसिपी तुमची कशी झाली होती. तर माझी तर एकदम भन्नाट झालेली आहे. तुम्हीही ही रेसिपी करून मला नक्कीच कळवा. तर इथे पाहू शकता भन्नाट असा हा इडलीचा नाश्ता आपला तयार झालेला आहे. तर मंडळी, मला हा इडलीचा नाश्ता जमला की नाही तुम्हीच सांगा मला. काही लोकांचं मला असं म्हणणं आहे की मला रेसिपी म्हणजे बनवता येत नाही. आता तुम्हीच सांगा की मला ही रेसिपी जमली की नाही. तर भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्थ राहा, खुशाल राहा. तर मंडळी, अजूनही तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, माझा लाईव्ह पण असतो संध्याकाळच्या टायमाला. भेटूयात. बाय बाय.